महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कुठल्याही कार्याच्या आरंभी आपण श्री गणेशाला वंदन करतो। वरील श्लोकाचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा म्हणजे हे देवा श्री गणेशा, येथे वक्रतुंड म्हणजे वक्राकार, वक्र म्हणजे थोडंसं वाकडं असलेलं आणि तुंड म्हणजे सोंड। वक्रतुंड हे गणेशाचे एक नाव आहे। हे देवा गणेशा, तुमच्या या आभामंडलात करोडो सूर्यांचा प्रकाश पसरला आहे। अशा या आभामंडलाला माझा नमस्कार असो। हे देवा, माझ्यावर सदैव तुमची कृपा दृष्टी असू द्या। कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही याची जबाबदारी आपण त्या विघ्नहर्त्या श्री गणेशावर टाकून निश्चिंत होतो। त्यामुळे कुठल्याही कार्याच्या आरंभी आपण श्री गणेशाची ही प्रार्थना आवर्जून करत असतो। आपला मुळी त्या विघ्नहर्त्यावर विश्वासच इतका असतो की सुरुवातीला त्याची प्रार्थना केली की आपलं कार्य निर्विघ्न पूर्ण होणारच, हा विश्वास समाजातल्या प्रत्येक स्तरातच आपल्याला दिसतो। आबालवृद्धांप्रमाणेच लहान मुलांचाही हा बाप्पा विशेष लाडका आहे। महाकाय, विशाल, प्रचंड शरीर धारण करणाऱ्या, कोट्यावधी सूर्याच्या तेजा एवढी, प्रकाशा एवढी बुद्धिमत्ता असलेल्या हे गणपती बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने माझी सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत, असे मागणे या श्लोकातून मागितले आहे। आज मीही तेच करते आहे। हे गणपती बाप्पा, तू माझ्या हातात लेखणी दिलीस, या तू दिलेल्या लेखणीतून उत्तमोत्तम असे लिखाण माझ्या हातून होऊ दे। त्यासाठी लागणारी बुद्धी, विचारांची समज, आपलं म्हणणं मांडण्याची ताकद, ते पटवून देण्या एवढी बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य माझ्यात दे। उत्तम अशा साहित्य निर्मितीत माझाही खारीचा वाटा असू दे, थोडा हातभार असू दे। सृजनशील, सर्जनशीलतेचा आशीर्वाद मला दे। आजपासून गणपती बाप्पा बद्दल सांगितल्या जाणाऱ्या कथा, आख्यायिका मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आवडलं तर नक्की सांगा। काही सूचना असतील तर स्वागतच आहे। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत गणपती बाप्पाच्या एका कथेसह भेटू पुढच्या मंगळवारी। धन्यवाद।